चला तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्यामची आई. रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जरा थांब, बारकू याव्याचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता, शिवा म्हणाला. तो पा आलाच. ये बारकू, ये माझ्याजवळ बैस, असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसवले. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळीस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले. पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना व लकवीसही होईना. खेड्यात कुठला डॉक्टर, कुठला एनिमा, घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलवण्यासाठी आला. अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडाबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. झालं काय तर अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती. ती तो सारखी करीत होता. गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा? आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवता आहेस वाटतं. बराच की रे आहेस. नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ, रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंता आत आईजवळ गेला व तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, देवा शपथ नाही हो डाळ खाल्ली मी. का सारी जण मला बोलता? असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला. आदल्याच दिवशीचा प्रकार तो. परंतु आता यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्या मनास लागले त्याला? यशवंता वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई, मला ठेवा, तो क्षीण आवाज म्हणाला. माझ्याजवळ आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव. तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात ग, यशवंता खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही हो बाळ, दुखत नाही सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीचे हाडे खुपत असतील ना, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे. तू जवळ असलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आमच्या सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली.
भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवत म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही व आईही नाही, परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयंतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही, मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शीलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याचप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे मिळावयास ही पुण्याई लागते. परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वरांच्या कृपेची ती देणगी होती. धन्यवाद.